सर्वांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्या. अतिशय विद्वत्तापूर्वक आतापर्यंत आपण ज्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहे त्या खूप सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या आणि त्यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे, बरंच काही घेण्यासारखं आहे. आणि वास्तविक जे चिंतन शिबिर ठरवलेलं आहे ते असंच ठरवलं नाही, तर आता आपल्याला त्याचं परिणाम दिसत आहे की या ठिकाणी जी मंडळी आलेली आहे ती एक विद्वान मंडळी आलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रातला त्यांना भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवामधून आपल्याला बरंच काही शिकता येईल आणि एक या शिबिरामधून आपल्याला एक निष्कर्ष काढता येईल की काहीतरी आपली पुढची वाटचाल आपण कशी करावी आणि पुढे आपलं धोरण कसं आखता येईल, ज्यामुळे आपल्या समस्या ज्या काही आहेत त्या आपल्या समोर जे आव्हानं आहेत ते आपल्याला पूर्ण करता येईल. तर जे व्यक्तिगत आव्हाने याबद्दल आपण बोललो आहे, तर व्यक्तिगत आव्हानाबद्दल आपण सर्वांनी आता एक प्रकारे चिंतन केलेलं आहे की आपसामध्ये जे मतभेद आहेत, आपसामध्ये ज्या लहान लहान गोष्टीमुळे आपला वाद वाढतो आहे की छोटी ठिणगी जरी पडली ती त्वरित आपण विझवली नाही तर मग ती भडका घेत असते आणि त्याचा मग त्रास होतो. तर म्हणून सगळ्यांनी जागृत राहण्याची आवश्यकता आहे, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे की थोडी ठिणगी दिसली आपल्याला तर ती ठिणगी त्वरित आपल्याला कशी विझवता येईल आणि आपल्याला एक संघ कसा निर्माण करता येईल याच्याबद्दल आपल्याला आता सतर्क राहण्याची गरज आहे. ही वेळ आपसामध्ये भांडण करण्याची, आपसामध्ये कलह करण्याची, आपसामध्ये विवाद करण्याची वेळ नाही आहे आणि या चुका आपल्या झालेल्या आहेत, यापूर्वी चुका झालेल्या आहेत, नक्कीच झालेल्या आहेत, आमच्या हातून झालेल्या आहेत, सर्वांच्या हातून झालेल्या आहेत. तर या झालेल्या चुका पुन्हा आपल्याला कशा दुरुस्त करता येईल आणि आपल्या मध्ये बंधुभाव, ज्याला भाईचारा, हा भाईचारा बंधुभाव अतिशय महत्वाचा असतो आणि तो पुन्हा कायम कसा करता येईल त्याबद्दल आता आपण सर्वांनी निर्णय घ्यावा. दुसरा आव्हान होतं आपल्याकडे की सामाजिक आव्हान, सामाजिक समस्या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला की जे आपलंच तत्व आहे समाजाला जोडायचं, परंतु आपण कुठेतरी विस्कळीत झालो, आपणच स्वतः कमजोर झालो, त्यामुळे इतर समाज आपल्याशी जोडू शकला नाही आणि इतर समाजाला आपण जोडू शकलो नाही आणि जे शत्रूची चाल आहे, शत्रूचं षडयंत्र आहे, ते शत्रूचं षडयंत्र आपण समजू शकलो नाही. शत्रूचं जे षडयंत्र आहे ते शत्रूचं षडयंत्र धार्मिक उन्मादता या देशामध्ये निर्माण करण्याचं आहे. ओळखून घ्या, त्यांना सत्ता तर पाहिजे आहे आणि सत्ता त्यांच्या हातामध्ये असल्यानंतर सत्तेच्या भरोश्यावर ते काय करू शकतात आणि सत्ता निर्माण करण्यासाठी त्यांनी अगोदर एक एक माणूस जोडला. जे मी गुजरात पॅटर्नचं जे उदाहरण दिलं की
चपराशापासून तहसीलदारापर्यंत त्यांनी शासन आणि प्रशासन दोन्ही, शासन म्हणजे जे निवडून येतात ते शासनामध्ये राहतात आणि प्रशासन म्हणजे जे अधिकारी असतात, IAS अधिकारी, तहसीलदार, तर हे जे असतात त्याला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स जे असतात ते प्रशासन, तर त्यांनी प्रशासनचे अधिकारी, प्रशासनिक अधिकारी त्यांनी अगोदर जोडले. आणि तुम्ही बघा की नोकरीमध्ये जे मोठ्या पोस्ट आहेत, हाय लेवलच्या पोस्ट आहेत, त्या हाय लेवलच्या पोस्टमध्ये 80% ते एका जातीचे लोक त्यांनी बसवलेले आहे. तर एका जातीचेच लोक नसून ते समविचारी लोक आहेत. एका विचाराचे लोक त्यांनी वरिष्ठ जागेवर प्रशासनामध्ये त्यांनी पाठवलेले आहे. आणि आता तर शैक्षणिक व्यवस्थेमध्ये असे त्यांनी युनिव्हर्सिटीज ओपन केल्या की त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे एका विशिष्ट वर्गाचे लोक त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतील एवढी महाग फी ठेवली आहे. आणि त्या ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की त्या युनिव्हर्सिटीमधून जो विद्यार्थी शिकून गेला तर त्यांचे बाहेर देशामध्ये जे संघटना आहे, तर त्या संघटनेद्वारे डायरेक्ट तो विदेशामध्ये त्याला त्याचे काम होतात. तो इथून विदेशामध्ये गेला, तिथे त्याची राहण्याची व्यवस्था होईल, तिथं हॉस्टेलमध्ये त्याला, आणि जसं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्याला ऍडमिशन पाहिजे, तर तिथं प्राध्यापक सुद्धा त्यांनी नेमले आहे की हा मुलगा गेल्यावर त्याचा आडनाव हा या जातीचा आहे, त्याचा आडनाव त्याच्यापर्यंत पोहोचते आणि डायरेक्ट त्याचं सिलेक्शन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा होत असते. इथपर्यंत त्यांचं नेटवर्क आहे. तर तशा परिस्थितीमध्ये जे आता त्यांचे जे प्लॅनिंग आहे ते की धार्मिक सत्तेच्या भरोशावरच राजकीय सत्ता आपण प्राप्त करू शकतो, हा त्यांचा एकमेव जो एक हे आहे, षडयंत्र आहे एकमेव. आणि म्हणून आपण म्हटलं की कारण ते या देशामध्ये का करू शकतात, कारण या देशामध्ये एका धर्माचे लोक 80% आपोआपच त्यांना मिळालेला आहे. बिना प्रयत्न करता 80% एका धर्माचे लोक त्यांच्या जोडीमध्ये मिळालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना धार्मिक युद्ध हे परवडणार आहे. आता जाती वर्ण व्यवस्थेचं युद्ध नाही आहे. पहिलं जे होतं ते जाती युद्ध होतं, वर्ण व्यवस्थेचं युद्ध होतं. आता त्यांनी त्याला कन्वर्ट केलं आणि त्याचं रूपांतर धार्मिक संघर्ष, म्हणजे युद्धभूमी जी आहे ही पॉलिटिकल युद्धभूमी नाही आहे किंवा जातीच्या आधारावरही आता नाही आहे, तर धर्माच्या आधारे त्यांनी तो प्लॅटफॉर्म निर्माण केला की ज्या धर्माच्या आधारे त्यांना राजकीय सत्ता पाहिजे आहे. म्हणजे त्यांना दोन्ही सत्ता पाहिजे आहे की धार्मिक आणि राजकीय सत्ता पाहिजे. जर त्यांच्या हातामध्ये आली तर जसं एखाद्या गावामध्ये सरपंच निवडून आला, उदाहरण घ्या, एका गावामध्ये सरपंच निवडून आला आणि त्या गावामध्ये पोलीस पाटील आहे. आता गावातील ग्रामीण भागामध्ये एक ग्रामसेवक असेल किंवा ग्राम विस्तार अधिकारी असेल, सरपंच असेल आणि पोलीस पाटील असेल आणि छोटे मोठे टीचर शाळा वगैरे असतील. एक खेड्याचं असं एक स्वरूप आहे. त्यामध्ये एक देऊळ राहील, विचार करायचा, त्यामध्ये एक देऊळ राहील आणि त्या देवळाचा पुजारी कोण राहील, तो त्यांचा माणूस राहील. त्या देवळाचा पुजारी त्यांचा माणूस राहील. आणि एखादी मंत्री किंवा आमदार गेल्यानंतर तो पाया कोणाच्या लागेल, पुजाऱ्याच्या पाया लागेल. त्या गावचा सरपंच कोणाच्या पाया पडेल, पुजाऱ्याच्या. त्या गावचा पोलीस पाटील कोणाच्या पाया लागेल,
पुजारी. आणि त्या शाळेतला हेडमास्तर कोणाच्या पाया पडेल? म्हणजे त्या गावामध्ये सत्ता कोणाची आली? धार्मिक सत्ता आली. आणि धार्मिक सत्तेच्या आधारे जे जुनी परिस्थिती, जसं एक उदाहरण सम्मुखाचं दिलं जाते उदाहरण, की रामाला काय सांगण्यात आलं की एक शूद्र जातीतला मनुष्य आहे, तो तपस्या करत आहे, त्याच्यामुळे माझा मुलगा ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. आणि त्याच्या एका शब्दामुळे रामाच्या हातात सत्ता होती, त्यांनी मारलं. तर आता आदेश कोण देईल गावामध्ये काय करायचं आहे? पुजारी देईल. आदेश कोणाचा चालेल? पुजारीचा चालेल. आणि ही सिस्टीम आता सुरुवात म्हणजे जे राजस्थान, हरियाणा ज्या ठिकाणी जातीवाद जास्त मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी ही पद्धत सुरू झाली. एक माझा शिष्य आहे, त्याला मी आता तर चिवर दिलं. पहिलं तो 10 वर्ष बिना चिवरनीच काम केलं. त्याला अनागारिक म्हणून मी त्याला हे दिलं होतं. 10 वर्षापासून काम. तर माझे 4-5 शिबिर झाले राजस्थानमध्ये. तर अशा ठिकाणी शिबिर झाले की त्या ठिकाणी प्रचंड जातीवाद आहे. तर तो म्हणत होता की त्यांनी संविधान घेऊन, सोबत संविधान आणि बुद्धायन धम्मा ग्रंथ घेऊन सायकल रॅली काढली. आणि तो 80 दिवस सायकलवर फिरला. 82 दिवस यासाठी फिरला नाही की 82 दिवस कांशीरामजी सायकलवर फिरले, त्यांचा रेकॉर्ड माझ्या हातून तुटू नये म्हणून त्यांनी 80 दिवस तो सायकलवर फिरला. आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही सवर्णाच्या गावामध्ये जात होतो त्यावेळेस मी कपडे बदलवत होतो, म्हणजे फाटले कपडे घालून जावं लागत होतं. अजूनही त्या ठिकाणी एखादे आपल्या समाजाचं घर आहे, खूप सुंदर घर आहे, आणि त्या घरी लाईट सुरू आहे, आणि समोरच्या राजपूत आहे, ठाकूर आहे, त्याच्या घरी लाईन नसेल, काही कारणास्तव लाईन गेली असेल, हा माणूस लाईट चालू करू शकत नाही, कारण त्याच्या घरामध्ये अंधार आहे. त्याच्या घरातला अंधार आहे, तर हा लाईट चालू शकत नाही. हा तूप नाही टाकू शकत, हा घोड्यावर बसू शकत नाही. आणि काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे म्हणे की त्यांनी आंघोळ केलेलं पाणी ज्या नाल्यांनी जाते, नाली बनवलेली आहे, त्या नालीतलं पाणी काढून त्याला उकळवून गरम करून लोक पाणी पितात, त्यांच्या आंघोळीचं पाणी. सध्याची परिस्थिती. तर आता तुम्ही एका ठिकाणची परिस्थिती अव्वल का काहीतरी मॉमेडियन आहे, एका ते त्या पुजाऱ्याने सांगितलं की इसके गल में गया का मांस है, वो ये हो रहा. लोकांनी त्याला मारलं की नाही? तर सूचना कोणी दिली माईकवर? त्या पुजाऱ्यांनी दिली. त्याने प्रत्यक्ष पाहिलं का गाईचं मांस आहे की बकऱ्याचं आहे? झोंडा आला आणि त्याला मारून टाकलं. त्याचा मुलगा मरता मरता वाचला. तर ही जी धार्मिक परिस्थिती आहे, ही धार्मिक सत्ता ही निर्माण करण्यासाठी प्रयत्न आहे. आणि धार्मिक सत्तेमधून राजकीय सत्ता ते प्राप्त करण्याचा, म्हणजे राजकीय सत्तेमधून धार्मिक सत्ता नाही, आता त्यांचं गणित उलट झालं. धार्मिक सत्तेमधून राजकीय सत्ता प्राप्त करायची. आणि अशा परिस्थितीमध्ये या धार्मिक समस्या पुढे आणखी जास्त निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला जे निर्माण करायचं आहे, तर आपल्याला जनमत निर्माण करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. तुम्ही जुनी हिस्ट्री जर आपण पाहिली, जुना इतिहास पाहिला, तर जेव्हा तथागत बुद्धाला, सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली, संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी, सिद्धार्थाने मूर्ती घेतली का? सिद्धार्थ जवळ, बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धाजवळ मूर्ती होती का कोणाची? सत्ता होती का?
सत्ता नव्हती ना मूर्ती नव्हती. मग त्यांनी काय केलं की संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना दुःख मुक्तीचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक संघ निर्माण केला. आता एक चांगले बोलले की एक आपल्याला मॅडम बोलल्या की आपल्याला पूर्ण लोकातून संघ निर्माण करायचा आहे. एकटा माणूस टिकू शकणार नाही, तुम्ही प्रत्येक मनुष्य टिकू शकणार नाही, तर काही लोकांना प्रचारक म्हणून पुढे यावं लागेल. एक एक आपल्याला प्रचारकाचा संघ निर्माण करणे गरजेचं आहे. आणि त्यावेळेस बुद्धांनी प्रचारकाचा एक संघ निर्माण केला सगळ्या जनतेमधून आणि त्याला भिक्षू म्हणून त्यांनी संबोधन केलं. पहिलं त्यांना भिक्षू आणि प्रशिक्षण नव्हतं. आऊस म्हटल्याबरोबर तो आला. आऊस म्हणजे त्याला झालं ते दीक्षा, म्हणजे त्याला दमदूत पहिला शब्द वापरला की त्यांना जोडलं आणि त्यांना प्रशिक्षण दिलं. जे कॅडर कॅम्पची भावना आहे ती कॅडर कॅम्पची सुरुवातच बुद्धापासून आहे. बुद्धाने जो 10 म्हणजे जो वर्षाचा काळ असतो तो वर्षाचा काळ हा ट्रेनिंग पिरियड असतो कॅडर कॅम्पचा, की व्यक्ती घडवणे 3 महिन्याच्या काळामध्ये त्याच्या ज्ञानामध्ये डेव्हलपमेंट करणे, मेंटल डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये अनुशासन, लॉ ऑफ डिसिप्लिन, म्हणजे त्याला लॉ ऑफ डिसिप्लिन म्हणजे त्याला अनुशासनाचं शिक्षण, विनयाचं शिक्षण आणि त्याला ज्ञानाचं शिक्षण. कोणतं ज्ञान की समाजामधलं समस्या, समाजामधले दुःख कसे दूर करणे. त्यावेळेस पुस्तक होते का? त्यावेळेस डिग्र्या होत्या का? नाही होत्या. त्यांनी कोणतं ज्ञान दिलं भिक्षूला की समाजामध्ये दुःख कसं निर्माण होत असते आणि त्या समस्या दुःखाला कारण कोणते असतात आणि त्या कारणाचं निराकरण कसं करता येईल आणि त्या निराकरणाचा मार्ग कोणता, अशा प्रकारचं जे आर्य सत्य ज्याला म्हणतात, नोबल ट्रूथ, त्याचं प्रशिक्षण त्यांनी भिक्षूला दिलं. भिक्षूला कोणतं प्रशिक्षण दिलं की जे 4 आर्य सत्य आहे किंवा सत्य आहेत त्याला नोबल ट्रूथ म्हणतात, त्याचं प्रशिक्षण त्यावेळेस त्यांनी दिलं. आणि त्या प्रशिक्षणामधून बाकीचे सिद्धांत सुद्धा त्यांनी दिलं. तिलकन सूत्र दिलं, त्यानंतर बाकीचे जे तत्व आहेत त्यांचं पण शिक्षण दिलं आणि म्हणजे एक ट्रेन केला, एक प्रशिक्षित कार्यकर्ता तयार केला आणि त्याला एक वेशभूषा दिली, एकच ड्रेस, वन युनिफॉर्म, म्हणजे अलग अलग ड्रेस नको. मग त्याला चिवर दिलं, चिवरचं एक ड्रेस युनिफॉर्म दिला आणि त्याला एक नियमावली दिली, त्याला म्हणतात विनय. अशा प्रकारे लॉ ऑफ डिसिप्लिन आणि त्यांना धम्माचं नॉलेज देऊन तो वर्ग तयार केला आणि तो वर्ग तयार करून त्यांना त्यांनी आदेश दिला की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर तो भिक्खू वर्ग गावामध्ये गेला आणि त्यांनी गावामध्ये जाऊन फक्त जेवण नाही केलं की 4 घरं मागितली. आता काय म्हटलं जाते, भिक्षू चारिका करत नाही, भोजन करत नाही, त्याला आणून द्यावं लागते भोजनाला. ऍक्च्युली बुद्धाने त्यांना भिक्षूला भोजनासाठी नाही पाठवलं, त्यांना तुम्ही गावामध्ये जा, गावामध्ये जाऊन लोकांची समस्या बघा, प्रत्यक्ष डोळ्यांनी लोकांची समस्या बघा आणि त्या समस्येचे कारण बघा. व्हॉट इज द कॉजेस ऑफ प्रॉब्लेम्स, त्याचे कॉजेस काय आहे, कारण काय आहे. कारण ते लोक अज्ञानी आहेत, ते अज्ञानी आहेत, त्यांना दुःखाचे कारण माहित नाही. बरेचसे आपल्याकडे सामाजिक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहे, बऱ्याच समस्या आहेत, परंतु प्रत्येक जण त्या समस्येचे कारण ओळखतो का? प्रत्येकामध्ये ते कारण ओळखण्याची क्षमता आहे का? नाही आहे. आणि म्हणून या जगामध्ये, या पूर्ण विश्वामध्ये जो ब्राह्मणवाद आहे, जी त्यांची नीती आहे, जे त्यांचे षड्यंत्र आहेत,
ते ओळखण्याचं टॅलेंट, ओळखण्याची बुद्धी फक्त बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करा. बाबासाहेबाबद्दल आपण डिटेल अभ्यास केलेला नाही आणि बऱ्याच लोकांनी केलाय असेल. त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्यांची जे कुंडली, यांची नीती, यांची नाळ बाबासाहेबांनी तपासली होती. आणि षडयंत्र हे कसे करतात, कशा प्रकारे राज्य करतात, कशा प्रकारे शोषण करतात, कशा प्रकारे गुलाम बनवतात, हे सगळं बाबासाहेब आंबेडकर ओळखत होते. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी, कारण त्यावेळेस त्यांनी समस्या भिक्षूंनी ओळखल्या की शोषण कसं होत आहे आणि त्या गावामध्ये कशाची व्यवस्था पाहिजे. त्या गावामध्ये विहिरी नसतील तर त्यांना भिक्षूने सांगितलं तर विहीर खोदा, तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, तडे बांधा, तुम्हाला शेतीसाठी होईल. लोकांनी स्वतः आपल्या व्यवस्था केल्या आणि त्या समस्येतून मुक्त होण्याचा मार्ग त्यावेळेस भिक्षू त्याच गावामध्ये त्याच ठिकाणी भिक्षू लोकांना सांगत होता. म्हणजे तिथंच समस्येची मुक्ती, तिथंच दुःखाच्या मुक्तीचं कारण शोधून त्यांनी त्यावेळेस तिथं त्यांना मार्ग दिला. आणि म्हणून समाज जुळत गेला. जसा समाज जुळत गेला, जसं जनशक्ती निर्माण झाली, जनशक्ती निर्माण झाल्याबरोबर, कारण त्यावेळेस जी सत्ता होती पुरोहित वर्गाच्या हातात होती. राजा कोणाचा ऐकत होता? पुरोहिताचा ऐकत होता. पुरोहितांनी म्हटलं की यज्ञ करा, मग लोकांची जनावर घेऊन जाणे, मग यज्ञ करणे, कापणे, पूर्ण पुरोहित जसा सांगेल तसा राजा वागत होता. परंतु बुद्धांनी त्यावेळेस एक संघ निर्माण करून त्या संघाद्वारे जनशक्ती तयार करून त्या जनशक्तीच्या आधारे राजश्रय मिळवला. राजश्रय आपोआप नाही मिळाला बुद्धाला, जनशक्तीच्या आधारे राजश्रय मिळाला. आणि म्हणून जनशक्ती हे सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे. आणि आपल्याला जनशक्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ नये, आपल्यामध्ये जनशक्ती निर्माण होऊ नये, माणूस माणसाशी जुळू नये, माणूस माणसाचे संबंध चांगले राहू नये, म्हणून हे सगळी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था हे सगळं यासाठी निर्माण करण्यात आलं की मनुष्य मनुष्याशी जुळू नये, माणसाचं एकामेकाबद्दल प्रेम राहू नये आणि माणसाची एक शक्ती निर्माण होऊ नये, यासाठी हे सगळे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्याला धार्मिक सत्तेमधून आपल्याला जनशक्ती निर्माण करणे गरजेचं आहे. धार्मिक सत्तेमधून आपल्याला जनशक्ती निर्माण करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला ज्या धार्मिक समस्या आहेत ते लोक तुम्हाला विहार बनवून देतील. पुढचं भविष्य तुम्हाला सांगतो, पुढचं भविष्य इतकं भयंकर आहे की जसं मी खेड्यातलं उदाहरण दिलं, खेड्यातलं उदाहरण हे एक उदाहरण आहे की त्या गावातली सत्ता अजूनही जे काही टीचर लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा कि नहीं भगवत गीता पढ़ना पड़ता बोले, उनका दबाव रहता बोले, सरस्वती पूजन करना पड़ता बोले, उनका दबाव रहता बोले, शासन निर्णय राहो का न राहो पण गावाचा दबाव असते, त्यांना ते करावंच लागते. बहुसंख्यवाद ज्याला म्हणतात त्यांचा दबाव असते, त्यांना ते करावं लागत असते. खुलेआम म्हटल्या जाते की आम्ही या देशाचं संविधान मानणार नाही. तुम्ही ऐकलं असेल स्टेटमेंट, जे शंकराचार्य वगैरे म्हणतात संविधान आम्हाला लागू होत नाही, संविधानाला आम्हाला मान्यता नाही आहे. या सगळ्या धार्मिक समस्या निर्माण होत आहेत. आपल्याला या धार्मिक समस्येमधून जर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला जनशक्ती निर्माण करणे आवश्यक आहे. आणि आपल्याला असे कार्यकर्ते, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की फक्त भिक्षूवर तुम्ही अवलंबून राहू नका. बाबासाहेबांनी म्हटलं की फक्त भिक्षूवर तुम्ही अवलंबून राहू नका, उपासकाची सुद्धा साथ भिक्षूला पाहिजे, भिक्षूची साथ उपासकाला पाहिजे.
उपासकही हा तेवढाच पवित्र आहे. मी तर म्हणतो की उपासक हा तेवढाच पवित्र आहे जेवढा भिक्षू आहे. फक्त आमच्या अंगावर चिवर आहे म्हणून तुम्ही आमच्या पाया लागता, तुमच्या अंगावर चिवर नाही आहे म्हणून तुम्ही पवित्र नाही असे नाही. अरे आमच्यापेक्षा सुंदर तुम्ही काम करता, आमच्यापेक्षा सुंदर तुमचं कॅरेक्टर आहे, आमच्यापेक्षा सुंदर तुम्ही दान देता, सगळ्या गोष्टी करता, आमच्यापेक्षा सुंदर आहे. कोणत्या भिक्षूने कोणाला दान दिलं सांगा बरं, एक तरी भिक्षू सांगा. कोणत्या भिक्षूने उपासकाला दान दिलं, कोणत्या भिक्षूने किती दान दिलं? कोणती आपत्ती आली, देशावर आपत्ती आली, संकट आलं, करोनाच्या काळामध्ये कोणत्या भिक्षूने दान दिलं? उपासकांनी दान दिलं. कोणत्या भिक्षूने दान दिलं? उपासक आणि भिक्षू मध्ये तेवढं अंतर नाहीये, फक्त एक कपड्याचं अंतर आहे. आणि म्हणून उपासकांनी उपासिकांनी सुद्धा धार्मिक कार्यामध्ये अग्रसर होऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला विहारासोबत आपल्याला बुद्धिस्ट सेमिनरी ओपन करणे गरजेचं आहे.